सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मिरज पॅटर्न आणि जत पॅटर्न हा फार महत्त्वाचा ठरतो आहे। जतचा पॅटर्न काल सर्वांनी बघितला आहे। आता आपण मिरज पॅटर्न बघूया, कारण की ह्या ठिकाणी सर्व पक्षाचे आजी माजी नगरसेवक आलेले आहेत आणि ते आलेले आहेत विशालदादा यांच्या समर्थनार्थ। आपण काय सांगाल की सर्व पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी आलात, काय नेमकी तुमची नाराजी आहे किंवा तुमचं कोणत्या मुद्द्यावर विशाल पाटलांना समर्थन आहे? आमची नाराजगी कुणावरच नाही आहे। आम्ही एक मिरजकर आहोत। तुम्ही बघितलं मिरजेमध्ये राजकारण कधीही पक्षाच्या जीवावर आणि कुठल्या नेत्याच्या जीवावर होत नाही। मिरजकर एकाने ठरवलं की त्या मागं राहायचं। कालच एक फोन आला की आपण सर्वजण चर्चा करण्यासाठी उभा राहायचं आहे। फोन आल्यानंतर 15 मिनिटांमध्ये आम्ही मिरजकर सर्व पक्षाची माणसं एकत्र बसलं, एकत्र निर्णय घेतलं। सगळ्याची चर्चा झाल्यानंतर सगळ्यांनी एकमतानं ठरलं की ह्या वेळेला आपण कुठलाही पक्ष न बघता आपण विशाल पाटीलच्या मागं राहायचं। या सगळ्यांनी एका मताने विचार केलं। मग काँग्रेस असून दे, BJP असून दे किंवा अनेक राष्ट्रवादी असून दे, सर्वजण आपापला पक्ष बाजूला ठेवून पंडित विशालसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। कोणत्या प्रकारची नाराजी आहे किंवा कोणते मुद्दे आहेत की तुम्ही विशाल पाटलांना समर्थन करताय, अन्य उमेदवारांना करत नाही? खऱ्या अर्थानं विशालदादांचे आजोबा वसंतदादांनी सर्व जाती धर्माला घेऊन सर्व पक्षांबरोबर घेऊन या ठिकाणी या महाराष्ट्राचा विकास केलेला आहे। तीच धमक आज आम्हाला विशालदादांच्यामध्ये दिसते। ज्या पद्धतीनं वसंतदादांनी अग्रेसर होऊन या महाराष्ट्रामध्ये विकास केला, त्याच पद्धतीनं विशालदादा हे या सांगली जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास करतील। युवकांचं स्थान हे विशालदादा आहेत। खऱ्या अर्थानं आमचं मगाशी मेनूबीन सांगितल्याप्रमाणे काल 15 मिनिटातच आम्ही सर्व नगरसेवक असेल, सर्व सामाजिक कार्यकर्ते सगळे एकत्र आलो आणि 15 मिनिटांमध्ये आम्ही ठरवलं की यावेळेला विशालदादांना पाठिंबा द्यायचा। आणि आज जवळजवळ 1001 मोटरसायकली घेऊन आम्ही या ठिकाणी मिरजेतनं रॅलीनं या मिरजमधून ते या गणपती मंदिरापर्यंत 1000 मोटरसायकली रॅली घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। दादांचा विजय जर मिरजकरांनी ठरवले तर दादांचा विजय हा निश्चित आहे। दादा येत्या या लोकसभेमध्ये लाखो मतांनी विजय होईल अशी मला 100% ग्वाही आहे। तुमच्याच पक्षाचे विद्यमान खासदार आहेत, मग तुम्ही विशालदादांना पाठिंबा देताय? खासदारांच्या बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आत्ता विशालदादा अपक्ष म्हणून अर्ज भरतात आणि या जिल्ह्यातला युवक म्हणून आपल्या जिल्ह्यातला एक युवक या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जर धडपडत असेल तर माझ्यासारख्या युवकाचा आणि आमच्यासारखे जे मिरज शहरात सामाजिक काम करतात अशा सगळ्या युवकांचं कर्तव्य आहे की अशा माणसाच्या मागं उभं राहणं। आज आम्हाला आवर्जून सांगावं लागेल की मिरज शहरातून सर्व पक्षीय नेत्यांनी पक्षाचे चपला बाजूला सोडून विशालदादांना समर्थनात आज 800 ते 1000 टू व्हीलर घेऊन एक अतिशय भव्य दिव्य आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 70% युवक आज होते। आमचा अजेंडाच आहे की या जिल्ह्याचा विकास करणारा नेता आपल्याला निवडायचा आहे। विशालदादांकडे बघितल्यानंतर एक एज्युकेटेड चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। या जिल्ह्यातल्या लोकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, या सगळ्या भावनेतनं युवक आज विशालदादांच्या पाठीमागं उभा राहते। कोविड असेल, महापूर असेल किंवा खेळाच्या बाबतीत विशालदादांनी सतत प्रोत्साहन सगळ्या युवकांना दिले। आणि मला मुद्दाम आठवण करावे लागेल, असाच प्रसंग स्वर्गीय मदन भाऊंच्या बाबतीत झाला होता आणि त्यावेळी कप असे घेऊन दार फोडून त्यावेळी सगळी जनतेने आत नेलं होतं। तोच प्रसंग पुन्हा एकदा सांगली जिल्हा आवर्जून ते पाहणार आहे 4 तारखेला। खासदारांच्या कामगिरीबद्दल काय आपण सांगाल? कोणाची कामगिरी मूल्यपान करायला आपण इथं आलेलं नाही। आपण एकच ठरवलं आहे, कोण आहेत आपल्याला माहीत नाही, फक्त विशाल पाटील। काय सांगाल? यापूर्वी सुद्धा प्रसंग असा घडला होता, विशालदादांच्या समर्थनात सर्व मिरजेतील सर्व पक्षातील नेते कार्यकर्ते आलेले आहेत। 2019मध्ये सुद्धा विशालदादा इच्छुक होते आणि त्यावेळी 2019ला सुद्धा काँग्रेस पक्षाने ही जागा स्वाभिमानी आघाडीला सोडली होती आणि तेव्हापासून या पाटील घराण्यावरती अन्याय होत असताना आम्ही मिरजेतील काल सर्वजण एकत्र येऊन मीटिंग घेतली आणि विशाल पाटील साहेबांना आम्ही सपोर्ट करायचं ठरवलं आणि त्यानंतर एक तासाभरात सगळ्या फोन वगैरे करून त्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्यापासून टू व्हीलर गोळा व्हायला चालू झाले आणि जवळजवळ 800 ते 1000 टू व्हीलरचा ताफा या ठिकाणी आम्ही घेऊन आलो। आणि ह्या विशालदादाला जे सपोर्ट करणारे हे आहेत त्याच्यामध्ये मिरजेतील सर्व पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, काही नागरिक उपस्थित आहेत, काही संघटनेचे पदाधिकारीसुद्धा उपस्थित आहेत। सांगली हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। ह्या जिल्ह्यानं कधीही कुणी कुठल्या गोष्टीची दडपशाही करायचा प्रयत्न केला तर ह्या जिल्ह्यानं तो परतवून लावलेला आहे। त्याच पद्धतीनं विशालदादा हे देखील क्रांतिकारी विचारानं ह्या जिल्ह्याचा विकास करू इच्छित आहेत। त्यामुळं आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते त्याचबरोबर मिरज शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक पदाधिकारी
ह्या ठिकाणी विशालदादांच्या समर्थनार्थ या ठिकाणी हजर आहेत. विशेष म्हणजे आमचे विशालदादा हे आमच्या मिरज तालुक्याचे सुपुत्र आहेत, त्यामुळं आम्ही अधिक ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहे. नक्कीच काल भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी राजीनामा देऊन विशाल पाटलांना समर्थन दिलं होतं, तर आता मिरजेतील सर्व पक्षीय आजी माजी नगरसेवकांनी आपले पक्षाचे जोडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ ते आता पुढे आलेले आहेत. बंधुता न्यूज, रवींद्र कांबळे, सांगली.